विजयपूर गावाच्या बाहेर एक लहानसं घर होतं. त्या घरात 2 अनाथ बहिणी राहत होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भयंकर अपघातात सोनाली आणि तिची लहान बहीण मिनल यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता. "अगं मिनल, ही जुनी फोटो छातीशी धरून रडणं थांबव. आई म्हणायची ना, धाडसी मुलं कधी अश्रू ढाळत नाहीत. आता आपल्याकडे या घरात राहण्याचा काहीच मार्ग उरलेला नाही, कारण सावकाराने बाबांच्या कर्जाच्या बदल्यात या घरावर कुलूप ठोकलं आहे. आता आपल्याला काकांकडे जावंच लागेल. या जगात आपला शेवटचा आधार तेच आहेत." ताई, काका आपल्यावर बाबा जसं प्रेम करायचे तसं प्रेम करतील का ग? मला त्या मोठ्या घरात जायला खूप भीती वाटते. मागच्या वेळी आपण तिथं गेलो होतो तेव्हा काकूंनी मला स्वयंपाकघरात गेल्यामुळे खूप रागावलं होतं. ताई, आपल्याला पोटभर जेवण देतील का, की पुन्हा आपल्याला भुकेलं राहावं लागेल? जसं आपण मागचे 2 दिवस या ओसाड झोपडीत उपाशी राहिलो आहोत. सोनालीने तिचा हात घट्ट धरला आणि दोघीही जड पावलांनी आपल्या काकांच्या पक्क्या घराकडे निघाल्या. रस्त्यातील लोक त्यांच्याकडे दयाळू नजरेने पाहत होते, पण कुणीही पुढे येऊन त्यांना मदतीचा हात दिला नाही. काही वेळानंतर त्या दोघी काकांच्या घरासमोर पोहोचल्या आणि हाक मारली, "काका, काकू, दार उघडा ना. आम्ही सोनाली आणि मिनल आहोत. आमच्या डोक्यावरचं छप्पर गेलं आहे. तुमच्याशिवाय आम्हाला कुठेही जाण्याचा मार्ग नाही. माझी लहान बहीण खूप अशक्त झाली आहे आणि ती भुकेली सुद्धा आहे. फक्त आजच्या रात्रीसाठी तरी आम्हाला आसरा द्या." थोड्या वेळाने काका आणि काकू बाहेर आले. काकू रागाने म्हणाली, "अगं, तुम्ही दोघी पुन्हा इथे कशाला आलात? एकदा नाही म्हणलं की समजत नाही का? आमच्या घरात अशा फालतू लोकांसाठी जागा नाही. तुमच्या बापाने जुगार आणि कर्जात सगळी जमीन आणि घर घालवलं आणि आता तुम्ही आमच्यावर जगायला आलात. जा, एखाद्या अनाथ आश्रमाचा रस्ता पकडा, नाहीतर मी आत्ताच गावच्या रखवालदाराला बोलावते." काकूंच्या या कडव्या शब्दांनी सोनालीच्या कानात जणू वितळलेल्या शिशासारखं ओतलं जात होतं, पण ती हार मानायला तयार नव्हती. "हे बघा मुलींनो, मला माहीत आहे की तुम्ही माझ्या भावाच्या मुली आहात, पण आजकाल महागाई इतकी वाढली आहे की मला माझ्या स्वतःच्या मुलांचं पोटही मोठ्या कष्टाने भरता येतं. जर मी तुमची जबाबदारी घेतली तर माझी स्वतःची मुलं उपाशी राहतील. त्यामुळे तुमच्यासाठी हेच बरं होईल की तुम्ही शहरात जा. ऐकलं आहे, तिथं मोठमोठे सेठ अनाथ मुलांना कामावर ठेवतात." काका, तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्हाला तो दिवस आठवत नाही का, जेव्हा बाबांनी स्वतःचं शिक्षण सोडून तुम्हाला शहरात शिकवलं होतं, जेणेकरून तुम्ही मोठा माणूस व्हाल? आज त्यांच्या मुलांना अन्नासाठी भटकावं लागतंय आणि तुम्ही आम्हाला महागाईचं कारण सांगत आहात. काय रक्ताचे नातेसंबंध इतके कमकुवत असतात का, की गरज पडल्यावर रंग बदलतात? "अगं ये, जरा जास्तच बोलते आहेस तू. आमचे उपकार मोजायला आली आहेस का की भीक मागायला? चल, गप्पच इथून निघून जा, नाहीतर तुझी अशी अवस्था करीन की आयुष्यभर लक्षात ठेवशील. हे घे 2 कोरड्या भाकऱ्या आणि पुन्हा या गल्लीमध्ये पाय ठेवू नका. आमची मुलं तुम्हाला पाहून घाबरतात. चला, निघा इथून आणि तुमचं नशीब कुठेही जाऊन आजमवा." असं म्हणत काकूंनी त्यांच्या हातात 2 कोरड्या भाकऱ्या ठेवल्या, ज्या त्या आधीपासूनच त्यांना देण्यासाठी आणल्या होत्या, आणि मग काका काकू घरात निघून गेले. सोनालीच्या हातात फक्त त्या 2 कोरड्या भाकऱ्या राहिल्या आणि डोळ्यात अश्रू दाटून आले. ताई, मी आधीच सांगितलं होतं ना की कोणीही आपल्याला आसरा देणार नाही. सगळ्यांना आपण ओझं वाटतो कारण आपण अनाथ आहोत. आता आपण कुठे जाऊ ताई? आकाशात ढग दाटून आले आहेत. मला खूप भीती वाटते की पाऊस सुरू होईल. आणि ताई, मला खूप थंडी वाजते. माझे हातपाय निळे पडत आहेत. ताई, आपण आज रात्री मरून जाऊ का?
अगं, असं काही बोलू नकोस माझी गोड बहीण. जोपर्यंत तुझी ही मोठी ताई जिवंत आहे तोपर्यंत मी तुला साधी खर्चाटणीही येऊ देणार नाही. आपल्या लोकांनी आपल्यासाठी दरवाजे बंद केले म्हणून काय झालं? देवाचं दार नेहमी उघडच असतं. चल, आपण त्या जुन्या शिव मंदिराकडे जाऊया. तिथे तरी आपल्याला कुणी हाकलणार नाही. तू ही भाकर खा आणि धीर सोडू नकोस. असं म्हणत दिवस मावळला आणि दोन्ही बहिणी त्या अंधाऱ्या रात्रीत जुन्या मंदिराच्या दिशेने निघाल्या. त्या मंदिरात वटवाघळाचा निवारा होता आणि सगळीकडे भयानक शांतता पसरलेली होती. मंदिराच्या फाटलेल्या पडद्यातून येणारा थंड वारा त्यांच्या शरीराला भेदून जात होता. दोन्ही बहिणी मंदिराच्या आत बसून देवाकडे प्रार्थना करू लागल्या. हे भोलेनाथ, तुम्ही तर सगळ्यांचे रक्षण करणारे आहात. मग आम्हाला या अवस्थेत का सोडलं? आमचं काही चुकलं होतं का म्हणून तुम्ही आमचे आई वडील आमच्यापासून हिरावून घेतले? जर तुम्हाला आम्हाला इतका त्रास द्यायचाच होता तर आम्हालाही त्यांच्यासोबत का नाही नेलं? बघा ना, माझी छोटी बहीण भूक आणि थंडीमुळे किती अशक्त झाली आहे. तुम्हाला तिची अजिबात दया येत नाही का? ताई, आई आपल्याकडे वरून पाहत असेल का? जर ती पाहत असेल तर ती नक्कीच रडत असेल ना, कारण तिच्या मुली रस्त्यावर झोपत आहेत. मला आता भूकही लागत नाही ताई, फक्त खूप झोप येते. ताई, मला खूप गाढ झोप येते. मी झोपू का? कदाचित स्वप्नात मला आई भेटेल आणि ती मला खूप सारी मिठाई आणि मलाई खायला देईल. नको ग मिनल, तू डोळे मिटू नकोस. ऐकतेस ना? जागी राहा. जर तू झोपलीस तर मला खूप भीती वाटेल. मी तुला गोष्ट सांगते. हे बघ, उद्या सकाळी आपण मोठ्या शहरात जाऊ. तिथं मी खूप काम करेन, लोकांचे कपडे धुईन, भांडे घासेन आणि खूप पैसे कमवेन. मग तुझ्यासाठी नवीन कपडे आणि लाल रंगाच्या चपला घेईन. सोनाली आपल्या बहिणीला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्याही मनातील धैर्य आता संपत चाललं होतं. इतक्यात मंदिराच्या बाहेर काहीतरी हालचाल झाली आणि सोनालीचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिला वाटलं कदाचित एखादी वाईट शक्ती तिथं आली असेल. पण त्याच वेळी तिथून पार्वती आजी जात होत्या. गावातील सगळ्यात गरीब पण मनाने अत्यंत दयाळू आणि प्रेमळ स्त्री. त्यांनी या निरागस मुलींना रडताना पाहिलं आणि त्यांचं हृदय हेलावून गेलं. त्या जवळ येत म्हणाल्या, अगं माझ्या लेकरांनो, तुम्ही या ओसाड मंदिरात काय करताय आणि तुमच्या डोळ्यात हे अश्रू का? या जगात तुमचं कुणीच नाही का ज्याने तुम्हाला अशा अवस्थेत सोडलं? तुम्ही घाबरू नका, मी आहे ना. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे. माझं नाव पार्वती आहे आणि मी इथं जवळच्या झोपडीत राहते. चला माझ्यासोबत या. आजपासून तुम्ही एकट्या नाही आहात. आजी, आमच्या सख्या काकांनीच आम्हाला घरातून हाकलून दिलं. आता आम्हाला कुणावरही विश्वास ठेवायला भीती वाटते. पण तुमच्या आवाजात आईसारखी माया जाणवते. तुम्ही आम्हाला तुमच्या झोपडीत थोडीशी जागा द्याल का? आम्ही तुमच्यावर ओझं होणार नाही. मी मेहनत करेन आणि तुमच्या कामात मदत करेन. फक्त आम्हाला डोकं टेकवायला एक जागा द्या. त्यांच्या या निरागस आणि वेदनादायक शब्दांनी पार्वती आजीचं मन पूर्णपणे पिघळलं आणि त्यांना त्या दोघींवर खूप दया आली. काही वेळानंतर पार्वती आजींनी त्या दोघींना आपल्या छोट्याशा झोपडीत नेलं. तिथं मातीच्या चुलीवरून मंद आचेवर उष्णता येत होती. आजींनी पितळी ताटात गरमागरम खिचडी वाढली आणि प्रेमाने दोन्ही बहिणींना खाऊ घालू लागल्या. अगं घ्या ग माझ्या मुलींनो, पोटभर खा. माझी झोपडी लहान असली तरी इथं प्रेमाची अजिबात कमी नाही. देवाने मला स्वतःची मुलं दिली नाहीत. कदाचित म्हणूनच आज त्याने तुम्हा दोघींना माझ्याकडे पाठवलं आहे, जेणेकरून मी माझं उरलेलं आयुष्य तुमची सेवा करण्यात घालवू शकेन. आजपासून तुम्ही माझ्या नातवंडी आहात आणि हे तुमचं स्वतःचं घर आहे. आजी, ही खिचडी खूप छान आहे. माझी भूक भागली आणि आता मला भीतीही वाटत नाही.
ताई, आपण खरंच इथं कायम राहू शकतो का? इथंही काकूंसारखं कोणी आपल्याला हाकलून देणार नाही ना? मला तुमच्याजवळ खूप छान वाटतंय आजी. आजी, तुम्ही अनोळखी असूनही आम्हाला जो आधार दिलात तो मी आयुष्यभर विसरणार नाही. उद्यापासून मी तुमच्यासोबत काहीतरी काम करायला येईन. आपण दोघी मिळून खूप मेहनत करू. आजी, मला असं वाटतं की आपण इतके पैसे कमावेत की आपली स्वतःची छोटीशी जमीन असावी आणि आपण सन्मानाने जगू शकू. तुम्ही मला शिकवाल का हे सगळं कसं करायचं? हो ग बाळा, नक्कीच. उद्या सकाळी मी तुला जंगलातल्या त्या गुप्त वाटेवर घेऊन जाईन, जिथं खूप मौल्यवान जडीबुटी आणि रानफळं मिळतात. गावातील लोक तिथं जाण्याला घाबरतात, पण मला त्या सगळ्या वाटा माहीत आहेत. जर आपण मेहनत केली तर या जडीबुटी आणि रानफळं शहरातील वैद्यांना विकून चांगले पैसे कमवू शकतो. फक्त धीर सोडायचा नाही. त्या रात्री सोनाली आणि मीनल अनेक दिवसानंतर शांत झोपल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि सुरक्षेची भावना दिसत होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय होण्याआधीच सोनाली आणि पार्वती आजी तयार झाल्या. सोनालीच्या मनात आपल्या गरिबीवर मात करण्याची एक जिद्द पेटली होती. आजी, आजपासून आपल्या संघर्षाचा नवा दिवस सुरू होतोय. मी इतकी मेहनत करेन की एक दिवस गावातले तेच लोक जे आज आपल्यावर दगड मारतात तेच आपल्याला सन्मानाने सलाम करतील. फक्त तुमचा आशीर्वाद माझ्यावर असू द्या. मीनल, तू घराची काळजी घे. मी आणि आजी काम करून लवकर परत येऊ. थंडी आता थोडी कमी झाली होती. गावातील लोक अजून गाढ झोपेत असतानाच सोनाली आणि पार्वती आजी आपल्या टोपल्या घेऊन जंगलाच्या दिशेने निघाल्या. मीनल घराच्या दारात उभी राहून आपल्या ताईकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर आपल्या ताईबद्दल अभिमान होता. सोनाली तिला समजावत म्हणाली, मीनल, घाबरू नकोस. मी आणि आजी दुपार होण्याआधीच परत येऊ. काल रात्री आजीने आपल्याला किती धीर दिला ते तू पाहिलंस ना. आता आपल्याला रडायचं नाही तर काम करायचं आहे. तू फक्त झोपडी स्वच्छ ठेव आणि जर कोणी अनोळखी माणूस आला तर दार उघडू नकोस. मी तुझ्यासाठी जंगलातून गोड बोऱ्या आणेन. हो ताई, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. जंगलात खूप काटे आणि जंगली प्राणी असतात. बापू म्हणायचे, एकटा माणूस जंगलात हरवू शकतो, पण तुम्ही आजीसोबत जात आहात त्यामुळे मला थोडं बरं वाटतंय. मी घरचं सगळं काम करेन आणि चुलीची आग विझू देणार नाही. तुम्ही लवकर या, कारण तुमच्याशिवाय मला अजिबात बरं वाटत नाही. सोनालीने आपल्या लहान बहिणीला प्रेमाने समजावलं. तिला घरातच राहायला सांगितलं आणि काही वेळातच पार्वती आजीच्या मागोमाग दाट जंगलाच्या दिशेने निघाली. पार्वती आजी सोनालीला त्या खास जडीबुटींची ओळख करून देत होत्या, ज्यांना वैद्याकडे खूप मोठी किंमत मिळत असे. आजी, हे जंगल खूप भीतीदायक आहे, पण इथल्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी खास दडलंय. तुम्ही मला या वनस्पतींची ओळख करून दिलीत त्यासाठी तुमचे खूप आभार. मला असं वाटतंय, जर आपण दिवसभरात 2 टोपल्या भरल्या तर आपल्याला इतके पैसे मिळतील का की आपण मीनलसाठी नवीन कपडे आणि थोडं धान्य घेऊ शकू. अगं मुली, मेहनत कधीच वाया जात नाही. तू जे हे झाड पाहते आहेस ती काही साधी गवत नाहीत, तर अत्यंत मौल्यवान आणि औषधी वनस्पती आहेत. जर आपण त्यांना वाळवून शहरातील बाजारात नेलं तर आपल्याला इतके पैसे मिळतील जे तुझे काका महिनाभरातही कमवू शकत नाहीत. फक्त तू धीर सोडू नकोस आणि या काट्यांना घाबरू नकोस. आपली मंजिल आता जवळच आहे. असं बोलत दोघींनी काही मुळं गोळा केली आणि जंगलाच्या दुसऱ्या बाजूला निघाल्या. तेवढ्यात सोनालीचं लक्ष एका जुन्या गुहेजवळ उगवलेल्या काही चमकदार मुळांकडे गेलं. ती खूपच दुर्मिळ आणि वेगळी दिसत होती. सोनाली आश्चर्याने म्हणाली, आजी, जरा इथे बघा ना. ही मुळं किती वेगळी आणि सोन्यासारखी चमकत आहेत. मी आजपर्यंत गावात असं काहीच पाहिलं नाही. ही काही औषधी आहे का की फक्त एखादं जंगली गवत आहे? याचा सुगंध चंदनासारखा येतो. आपण हेही आपल्या टोपलीत घ्यायचं का?
आजींनी त्या मुलांकडे पाहताच त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. त्यांना गावातील जुन्या राजवैद्यांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. त्या उत्साहाने म्हणाल्या, सोनाली, ही तर सुवर्ण मूळ आहे. ही 100 वर्षात एकदाच सापडते आणि याचा छोटासा तुकडाही सोन्याच्या किमतीने विकला जातो. तुझं नशीब खरंच खूप बलवान आहे मुली, की तुला हे सापडलं. याला खूप जपून ठेव. हाच तो खजिना आहे जो आपली सगळी गरिबी मुळापासून संपवेल. असं म्हणत दोघींनी ती मौल्यवान मुळं आपल्या टोपलीत ठेवली. काही वेळानंतर सोनालीचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. इतक्यात रस्त्यात त्यांना तीच लोभी काकू भेटली. ती आपल्या शेतातून परत येत होती आणि तिचं लक्ष सोनालीच्या टोपलीकडे गेलं. अगं, हे काय आहे सोनाली? तू या म्हाताऱ्या बाईसोबत जंगलात काय करत होतीस? आणि तुझ्या टोपलीत हे काय चमकतंय? कुठे तू जंगलातल्या मंदिरातून काही चोरलं तर नाही ना? अनाथ मुली बहुतेक वेळा चोरीच करत फिरतात. मला खरं खरं सांग, नाहीतर मी आताच गावच्या मुखियाला बोलावते आणि तुझी तपासणी करून घेते. काकू, तुम्हीच आम्हाला परक म्हणत घराबाहेर काढलं होतं. मग आता आमच्या टोपलीत काय आहे याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं? हे सगळं माझ्या मेहनतीचं फळ आहे आणि मी ते प्रामाणिकपणे जंगलातून गोळा केलं आहे. कृपया आम्हाला आमच्या परिस्थितीत सोडून द्या. आता आम्हाला तुमच्याकडून ना काही अपेक्षा आहे ना भीती. बाजूला व्हा, आम्हाला घरी जायचं आहे. तेवढ्यात पार्वती आजी पुढे येत म्हणाल्या, अगं, तुझ्या जिभेला आवर घाल. ह्या मुली आता माझ्या देखरेखीखाली आहेत. तुझ्यासारख्या बाईला लाज वाटली पाहिजे की स्वतःच्या नवऱ्याच्या भावाच्या मुलींना तू असं बेघर केलंस आणि आता त्या स्वतःच्या मेहनतीवर उभ्या राहत आहेत तर तुला त्यांचा हेवा वाटतोय. चल मुली, हिच्याशी बोलण्यात आपला वेळ वाया घालवू नकोस. आपल्याला आपल्या ध्येयाकडे पुढे जायचं आहे. हे ऐकताच काकू रागाने पाय आपटत आपल्या घरी निघून गेली. तिने घरी जाऊन आपल्या नवऱ्याला म्हणजेच सोनालीच्या काकांना सगळी गोष्ट मीठ मसाला लावून सांगितली. काकांना जेव्हा कळलं की सोनालीला जंगलात काही मौल्यवान वस्तू मिळाली आहे, तेव्हा त्यांच्या मनात पुन्हा लोभ जागा झाला. अहो, ऐका हो, ती अनाथ मुलगी आता त्या म्हाताऱ्या बाईसोबत मिळून श्रीमंत होण्याची स्वप्न पाहते. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. तिच्या टोपलीत काहीतरी चमकत होतं, जे अगदी सोन्यासारखं चमकत होतं. जर ती श्रीमंत झाली तर सगळ्या गावात आपली नाचक्की होईल की आपण तिला घराबाहेर काढलं होतं. आपल्याला काहीतरी करावं लागेल ज्यामुळे तो सगळा माल आपल्या हाती लागेल. अगं हो, तू बरोबर बोलतेस. अगं, जर तिच्याकडे खरंच काही मौल्यवान वस्तू असेल तर त्यावर पहिला हक्क माझाच आहे, कारण मी तिचा सक्का काका आहे. उद्या रात्री त्या झोपल्या की मी त्यांच्या झोपडीत जाऊन ती टोपली चोरून आणेन. त्या बिचाऱ्या अनाथ मुली आपलं काय बिघडवणार? आणि ती म्हातारी बाई तर आधीच मरणाच्या उंबरठ्यावर आहे. तिची चौकशी करायला कोण येणार? इकडे सोनालीच्या झोपडीत मात्र आनंदाचं वातावरण होतं. पार्वती आजींनी त्या मुलांना स्वच्छ करून एका टोपलीत ठेवून दिलं. सोनालीने आनंदाने मिनलकडे पाहत म्हटलं, हे बघ मिनल, आजी म्हणत आहेत की या मुळांमुळे आपल्याला खूप पैसे मिळतील. उद्या मी आणि आजी शहरातल्या मोठ्या बाजारात जाऊन या विकू आणि मग तुझ्यासाठी नवीन लाल रंगाचा ड्रेस आणि खूप साऱ्या मिठाया आणू. आणि हो, आजीसाठी एक उबदार नवीन चादरही घेऊ, जेणेकरून त्यांना रात्री थंडी वाजणार नाही. आता आपले गरिबीचे दिवस संपणार आहेत. ताई, मला कपडे, मिठाई काहीच नको. फक्त तुम्ही आणि आजी कायम माझ्यासोबत राहा. मला खूप भीती वाटते जेव्हा तुम्ही जंगलात जाता की पुन्हा ती काकू तुम्हाला त्रास देईल. ताई, आता आपण पुन्हा कधी उपाशी झोपणार नाही ना? मला पण गावातल्या इतर मुलांसारखं शाळेत जायला मिळेल का? मला खूप शिकायचं आहे आणि तुमच्यासारखी हुशार बनायचं आहे. हे ऐकून सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने देवाचे आभार मानले की त्यांना पार्वती आजीसारखी दयाळू आणि चांगली स्त्री मिळाली.
मग काही वेळानंतर मध्यरात्र झाली. सगळीकडे शांतता पसरली होती. इतक्यात झोपडीच्या बाहेर कोणीतरी चालत असल्याचा आवाज आला. काका हळूच पावलं टाकत झोपडीत शिरण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून त्या चमकदार मौल्यवान वस्तूची टोपली चोरता येईल. कोण आहे तिथे? कोण आहे? आजी उठा, झोपडीच्या बाहेर कुणीतरी आहे. मीनल, तू माझ्या मागे लप. मी विचारते, कोण आहे तिथे? समोर ये, नाहीतर हे जळतं लाकूड फेकून मारेन. आम्हाला कमकुवत समजण्याची चूक करू नका. आम्ही अनाथ आहोत, पण आमच्या वस्तूंचं रक्षण कसं करायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. हे ऐकताच काका घाबरून अंधारात पळून गेले. पण सोनालीने त्यांची सावली ओळखली होती. तिला समजलं होतं की तिच्या प्रगतीचे शत्रू आता तिचे स्वतःचे नातेवाईकच बनले आहेत. त्या घटनेनंतर सोनालीच्या डोळ्यात झोप उरली नव्हती. तिला फक्त सूर्योदयाची वाट पाहायची होती, जेणेकरून ती आपलं नशीब बदलू शकेल. मग सकाळ झाली. पहाटेचा पहिला किरण फुटताच सोनालीने ती पोटली छातीशी घट्ट धरली आणि पार्वती आजीसोबत दुसऱ्या गावाकडे जाणाऱ्या पाय वाटेने निघाली. आजी, काल रात्री जे झालं त्यामुळे मी खूप घाबरले आहे. मला खात्री आहे की ती सावली काकांचीच होती. ते आपल्या गरिबीचा फायदा घेऊन आपल्याकडचा शेवटचा आधारही हिरावून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला लवकरात लवकर मोठ्या गावात जाऊन ही जडीबुटी विकायला हवी, नाहीतर हे लोभी लोक आपल्याला शांतपणे जगू देणार नाहीत. आजी, तो मोठा गाव अजून किती दूर आहे? मुली, अजून थोडा धीर धर. तो मोठा गाव या डोंगराच्या पलीकडेच आहे. तिथले मोठे जमीनदार खूप चांगले माणूस आहेत आणि त्यांना जडीबुटींचाही चांगली माहिती आहे. तू काल रात्री खूप धाडस दाखवलंस. त्या चोराला पळवून लावलं. आता फक्त थोडा संयम ठेव. एकदा आपण तिथे पोहोचलो की मग मागे वळून पाहायची गरजच उरणार नाही. त्या दोघींमधलं नातं आता रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट झालं होतं. सोनालीचे पाय मातीच्या उंच खोल वाटेवर वेगाने पुढे जात होते. मोठ्या गावातील त्या भव्य वाड्यासमोर पोहोचल्यावर सोनाली थोडी थांबली. पण तिला आपल्या लहान बहिणी मिनलचा चेहरा आठवला आणि तिचं धैर्य पुन्हा जागं झालं. त्या दोघी गावातील सर्वात मोठ्या जमीनदार ठाकूर प्रतापसिंग यांच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या अंगणात अनेक गायी बांधलेल्या होत्या आणि धान्याचे मोठमोठे ढीग साठवलेले होते. जमीनदार साहेब, राम राम. आम्ही शेजारच्या गावातून आलो आहोत. जंगलाच्या आतून काही दुर्मिळ जडीबुटी घेऊन आलो आहोत. आजी म्हणतात या खूप मौल्यवान आहेत. तुम्ही त्या पाहून आम्हाला त्यांची योग्य किंमत देऊ शकता का? आम्हाला पैशांची खूप गरज आहे, कारण आम्ही अनाथ आहोत आणि आमच्याकडे राहायला नीट घरही नाही. देव तुमचं भलं करो. अगं ये मुली, घाबरू नकोस. मला जडीबुटींची चांगली ओळख आहे आणि मी वैद्यांसाठी अशा वस्तू गोळा करतो. दाखवा बरं तुमच्या पोटलीत काय आहे, ज्यासाठी तुम्ही इतक्या लांबून पायी चालत आलात. गावात बरेच लोक येतात, पण तुमच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास खूप वेगळा आहे. चला मला पाहू द्या. सोनालीने पोटली जमीनदाराकडे दिली. त्यांनी ती उघडली आणि आतलं पाहताच त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. त्यांनी ती मुळं हातात घेऊन बारकाईने पाहिली. अरे, ही तर सुवर्ण मूळ आहे. ही अनेक वर्षात एकदा सापडते आणि यापासून बनणारी औषधं सोन्यापेक्षाही महाग विकली जातात. मुली, तुला कल्पनाही नाही की तू किती मौल्यवान वस्तू घेऊन आली आहेस. यामुळे तुमचं आणि या आजीचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. मी तुम्हाला याच्या बदल्यात 500 चांदीचे नाणे आणि 2 पोती धान्य देऊ शकतो. हे ऐकून सोनाली थक्क झाली. तिने आयुष्यात इतकी संपत्ती कधी पाहिली नव्हती. जमीनदार साहेब, तुम्ही खरंच सांगत आहात का? एवढ्या पैशात आम्ही आमचं स्वतःचं पक्कं घर बांधू शकतो आणि मिनलसाठी वर्षभराचं अन्नही घेऊ शकतो. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्यासारख्या अनाथांवर फार मोठं उपकार केलं.
ही घ्या सगळी जडीबुटी. आम्हाला फक्त आमच्या मेहनतीचं फळ द्या. पैसे आणि धान्य मिळाल्यावर सोनालीचा आनंद गगनात मावेनासा झाला. काही वेळाने तिने सर्वप्रथम बाजारातून तूप, साखर आणि चांगले रेशमी कपडे घेतले. तिने मीनलसाठी एक सुंदर नवीन ड्रेस घेतला, स्वतःसाठी एक साडी घेतली आणि पार्वती आजीसाठी एक उबदार जाड कंबळ घेतलं, जेणेकरून त्यांना रात्री थंडी वाजणार नाही. सोनाली आनंदाने म्हणाली, आजी, आज माझ्या मनाला खूप समाधान मिळालं आहे. आता आपल्याला कुणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. बघ ना, मी तुमच्यासाठी हा उबदार कंबळ घेतला आहे. आता तुम्हाला कडाक्याच्या थंडीत थरथर कापावं लागणार नाही. आणि हे बघा, मीनलसाठी नवीन कपडे. ती हे पाहून किती खुश होईल. आज आपण आपल्या झोपडीत सगळ्यात चांगलं जेवण बनवूया. हो मुली, हे सगळं तुझ्या मेहनतीचं आणि प्रामाणिकपणाचं फळ आहे. तू हार मानली नाहीस, म्हणून देवाने तुला योग्य मार्ग दाखवला. पण लक्षात ठेव सोनाली, पैसा आला की शत्रूही वाढतात. आपण गावात परत गेल्यावर खूप सावध राहावं लागेल, कारण तुझे लोभी काका काकू आता आपल्या या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत. आपले पैसे आणि सामान सुरक्षित ठेवायला हवं. सोनालीने आजीच्या या शब्दांची मनात घट्ट गाठ बांधली आणि दोघींनी आपल्या गावाकडे परतीचा प्रवास सुरू केला. त्यांच्याजवळ आता आशेचा खजिना होता. जसं सोनाली आणि आजी गावात पोहोचल्या तसं सगळ्यांच्या नजरा त्यांच्या डोक्यावर ठेवलेल्या धान्याच्या पोत्याकडे आणि हातातील पोटल्यांकडे वळल्या. गावातील लोक कुजबुज करू लागले, ही अनाथ मुलगी आणि ती गरीब म्हातारी यांच्याजवळ अचानक इतकं धान्य आणि सामान कुठून आलं. गावातून जात असताना काकूंनी खिडकीतून त्यांना पाहिलं आणि त्यांच्या हातातील सामान पाहून त्या थक्क झाल्या. अरे बघा जरा, ही सोनाली आणि ती म्हातारी कशी थाटात येत आहेत. त्यांच्याजवळ धान्याची पोती आहेत आणि नवीन कपड्यांच्या पोटल्याही. मी सांगितलं होतं ना, त्या टोपलीत नक्की काहीतरी मौल्यवान होतं. अहो, जरा बाहेर येऊन बघा, आपली भाची तर श्रीमंत झाली आहे आणि आपल्याला खबरही दिली नाही. हे कसं काय शक्य आहे? अगं, काल रात्री तर मी रिकाम्या हाताने परत आलो होतो. मला तिथं काहीही मौल्यवान सापडलं नव्हतं. असं वाटतंय की यांच्याकडे काहीतरी मौल्यवान वस्तू होती जी त्यांनी कुणाला तरी विकली आहे. पण आता ते पैसे आणि धान्य माझंच आहे, कारण मी त्यांचा सक्का काका आहे. मला जाऊन माझा हक्क मागायलाच हवा. मी त्यांना इतक्या सहज ऐश करू देणार नाही. शेवटी मोठ्या भावाच्या संपत्तीवर पहिला हक्क माझाच असतो. इकडे झोपडी बाहेर मीनल नवीन कपडे पाहून आनंदाने उड्या मारत होती. तिच्या हसण्याने संपूर्ण झोपडी आनंदाने भरून गेली होती. इतक्यात काका आणि काकू बनावटी प्रेमाचा आव आणत तिथे आले आणि त्यांच्या समोर उभे राहिले. अगं माझी लाडकी सोनाली, कशी आहेस बाळा? आम्हाला तर काल रात्री झोपच लागली नाही. तुझ्या काळजीने आम्हाला वाटलं जंगलात तुला काही झालं तर नाही ना, म्हणूनच आम्ही तुझी आणि तुझ्या बहिणीची विचारपूस करायला आलो आहोत. आणि आम्ही असं ऐकलं की ठाकूर साहेबांनी तुला खूप धन दिलं आहे. शेवटी आम्ही तुझे आपलेच आहोत ना. ते पैसे मला दे, मी ते तुमच्या नावाने सुरक्षित ठेवते. बस करा काकू, आता हे नाटक थांबवा. जेव्हा आम्ही उपाशी होतो तेव्हा तुमची ही माया कुठे गेली होती? जेव्हा तुम्ही आम्हाला घराबाहेर हाकलून दिलत तेव्हा आम्ही तुमचे नव्हतो का? हे सगळं माझ्या आणि आजीच्या कष्टाचं फळ आहे. यातील एक दाणाही तुम्हाला मिळणार नाही. कृपया इथून निघून जा. अगं, जिभेवर ताबा ठेव सोनाली. मी तुझा काका आहे. जर तू शांतपणे पैसे दिले नाहीस तर मी पंचायत बोलवीन आणि सांगीन की तू हे पैसे जंगलातील मंदिरातून चोरले आहेत. मग बघतो ही म्हातारी तुला कसं वाचवते. तुला तुरुंगात पाठवीन. पण सोनाली घाबरली नाही. तिने हातात एक काठी उचलली. काकांच्या डोळ्यात डोळे घालून धैर्याने म्हणाली, बोलवा पंचायत. मीही सगळ्यांसमोर सांगेन की काल रात्री तुम्ही चोरी करायला आला होतात. गावकऱ्यांना तुमची खरी ओळख कळेल.
आता आम्ही त्या असहाय्य अनाथ मुली नाही आहोत ज्यांना तुम्ही घाबरवू शकता. इथून निघून जा, नाहीतर मी संपूर्ण गावाला इथे जमवेन. सोनालीचा हा धाडसी अवतार पाहून काका काकू थक्क झाले आणि भीतीने तेथून निघून गेले. पण त्यांच्या मनातला द्वेष अजूनही कायम होता. सोनालीने ठरवलं की आता तीही जुनी झोपडी पक्की करणार आणि पार्वती आजीसोबत मिळून शेती सुरू करणार. काळ पुढे सरकत गेला आणि सोनालीच्या मेहनतीने विजयपूर गावात जणू चमत्कार घडवला. जमीनदाराकडून मिळालेल्या पैशांमुळे आणि धान्यामुळे सोनालीने केवळ आपली झोपडी पक्की केली नाही, तर पार्वती आजींची ओसाड जमीनही हिरवीगार केली. मिनल, बघ ना, आज आपल्या शेतात पीक किती छान डोलत आहे. एकेकाळी आपण एका दाण्यासाठीही आसुसलेलो होतो आणि आज आपल्याकडे इतरांना देण्यासाठीही भरपूर अन्न आहे. हे सगळं आजीच्या आधारामुळे आणि तुझ्या धैर्यामुळे झालं. आता गावात कोणीही आपल्याला अनाथ म्हणून हिणवत नाही. उलट सगळे आपल्याकडे आदराने पाहतात. ताई, मला अजूनही विश्वास बसत नाही की आपण त्या जुन्या मंदिराच्या पायऱ्यांवरून इथपर्यंत आलो आहोत. आता मला भूक लागत नाही आणि रात्रीही भीती वाटत नाही. ताई, तू खरोखरच माझं रक्षण केलंस. आपण आता कायम असेच आनंदात राहू का? आणि ती काकू आता पुन्हा आपल्याला त्रास देणार नाही ना? सोनाली हसली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, हे बघ मिनल, आयुष्यात सुखदुःख येतच राहतात, पण आपण धैर्य आणि प्रामाणिकपणाने पुढे जात राहिलो तर कोणीही आपल्याला हरवू शकत नाही. इकडे सोनालीचं नशीब उजळलं होतं, तर तिकडे लोभी काका काकूंची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली होती. काकांनी जुगार आणि वाईट सवयींमध्ये आपलं सगळं गमावलं होतं आणि आता त्यांच्या घरात खाण्यालाही अन्न उरलं नव्हतं. अहो ऐका हो, आज घरात एक मूठ धान्यही उरलेलं नाही. आपली स्वतःची मुलं आपल्याला सोडून शहरात निघून गेली आणि आपल्याला या अवस्थेत जगायला सोडलं. आणि बघा त्या सोनालीला, जिला आपण घरातून हाकलून दिलं होतं, आज ती संपूर्ण गावाला अन्न देऊ शकते. आणि आपण इतकं मोठं पाप केलं का की आज आपल्यावर ही वेळ आली. अगं हो, तू बरोबर बोललीस. माझ्या लोभाने माझ्या डोळ्यावर पडदा टाकला होता आणि मी माझ्या स्वतःच्या भावाच्या अनाथ मुलींवर अन्याय केला. आज मी भुकेने तडफडतो आहे, तेव्हा मला त्या रात्री त्यांच्या भुकेची जाणीव होत आहे. मला वाटतं आपण सोनालीकडे जाऊन आपल्या चुका मान्य करून तिची माफी मागायला हवी. जरी तिने आपल्याला हाकलून दिलं तरी प्रायश्चित्त तर घ्यायलाच हवं ना. संध्याकाळ झाली होती. सोनाली आणि पार्वती आजी अंगणात बसून गप्पा मारत होत्या. इतक्यात काका आणि काकू तिथे आले. त्यांच्या चेहऱ्यावरची चमक गायब झाली होती आणि ते पूर्णपणे हतबल दिसत होते. ते सोनालीच्या पायांवर पडले आणि रडत म्हणाले, मुली सोनाली, आम्हाला माफ कर. आम्ही खूप मोठे पापी आहोत. आम्ही तुझ्याशी जे केलं त्यासाठी आम्हाला नरकातही जागा मिळणार नाही. आज आमच्याकडे ना राहायला घर आहे ना खायला अन्न. आम्हाला आमच्या चुकांची जाणीव झाली आहे. तू हवं तर आम्हाला शिक्षा दे किंवा गावाबाहेर काढ, पण आम्हाला एकदा तरी आपली सख्खी भाची असल्याचं प्रेम दे. आम्ही खूप लाजीरवाणे झालो आहोत. हो सोनाली बाळा, मला खूप पश्चाताप होतोय. त्या रात्री मी तुला शिळी भाकर फेकून दिली होती आणि आज मी स्वतः एका भाकरीसाठी मोहताज झाले आहे. देवाने आम्हाला आमच्या कर्माची शिक्षा दिली आहे. आता आम्हाला शांतपणे उरलेलं आयुष्य जगायचं आहे. तू आम्हाला माफ केलं नाहीस तर आम्ही जगत असूनही मेलेल्यासारखे राहू. कृपया आम्हाला माफ कर. हे ऐकून सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आपल्या काका काकूंना उचलून आदराने बसवलं. काका काकू, तुम्ही वयाने मोठे आहात आणि माझ्यासाठी वडिलांसारखे आहात. जे झालं ते मी विसरले आहे. आई म्हणायची, द्वेषाने फक्त द्वेष वाढतो, पण माफ केल्याने मनाला शांती मिळते. तुम्ही कुठेही जाणार नाही. तुम्ही इथेच आमच्या सोबत राहणार. शेवटी या जगात आपलेच नातेवाईक आपण आहोत.
हो सोनाली, तुझं मन खरंच सोन्यासारखं आहे. इतकं सगळं सहन करूनही तू यांना माफ केलंस, हीच खरी माणुसकी आहे. आजपासून तुम्ही सगळे मिळून या घरात राहा. मिनल, बघ तुझे काका काकू परत आलेत. आता आपला परिवार पूर्ण झाला. आजपासून इथे कोणीही अनाथ नाही. सोनालीच्या उदारतेने संपूर्ण गाव भारावून गेला. सगळ्यांनी तिचं कौतुक केलं. काका काकूंनीही उरलेलं आयुष्य सोनाली आणि मिनलची सेवा करण्यात घालवलं. ताई, आज मला समजलं की नशीब फक्त देवच घडवत नाही, तर आपली मेहनत आणि माफ करण्याची ताकदही ते घडवते. आता आपण कधीही एकटे राहणार नाही. आपलं गावही आता प्रेम आणि एकतेने भरलेलं असेल. आई बाबा जिथे कुठे असतील ते आपल्याला पाहून नक्कीच आनंदी होत असतील. सोनालीने आकाशाकडे पाहिलं आणि एक खोल समाधानाचा श्वास घेतला. तिच्या डोळ्यात आता उज्ज्वल भविष्याची स्वप्न होती. अशा प्रकारे 2 अनाथ बहिणींचं आयुष्य पूर्णपणे बदललं आणि त्या आता फक्त स्वतःचा नाही तर संपूर्ण गावाचा आधार बनल्या होत्या. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते: मेहनत आणि प्रामाणिकपणा कधीही वाया जात नाही. ज्यांनी संकटातही हार मानली नाही त्यांना शेवटी विजय मिळतोच. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.